आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। यात 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा। अंतिम नावं निश्चित झाल्याची ही माहिती। भाजपकडनं 10 मार्च पूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। पहिल्या यादीत पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, मनोज तिवारी, रमेश बुधुडी यांच्या नावाची चर्चा। भाजप 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार। सूत्रांची माहिती 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता। तर भाजपकडनं उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपची 6 जणांची समिती। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांचा समावेश। समितीनं लोकसभा उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केल्याची सूत्रांची माहिती। पंकजा मुंडे बीडमधनं लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपकडनं पंकजा यांच्या नावाची चर्चा। तर भाजपची मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा होते अशी प्रतिक्रिया। दक्षिण मुंबई लोकसभेची लढत प्रतिष्ठेची होणार। ठाकरे गटाकडनं अरविंद सावंत तर भाजपकडनं राहुल नार्वेकरांच्या नावाला पसंती। नार्वेकरांकडनं शेवटच्या टप्प्यात लालबाग परळ, शिवडी, वरळीमधील रखडलेली कामं मार्गी लावण्याचा धडाका। उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपकडनं पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, आशिष शेलार यांच्या नावाची ही चर्चा। अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाची ही चर्चा। शिरूरची जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार, आढळराव पाटील ठाम। तर तिन्ही पक्षांना सूचना दिल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढणार। आढळराव पाटलांकडनं राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक, मात्र महायुतीत जो निर्णय घेईल तो मान्य असेल। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रतिक्रिया। जळगाव लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षक प्रवीण दरेकरांकडून आढावा। जळगावच्या जागेबद्दल केंद्र पातळीवरती निर्णय घेतले जाणार। दरेकरांची माहिती। मवियाचं जागा वाटप जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। शिवसेना ठाकरे गट 22 जागा लढणार, पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी। काँग्रेसच्या वाट्याला 17, शरद पवार गटाला 9 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। मुंबई ठाकरे गटाची 4 जागा लढण्याची तयारी। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई ठाकरे गटाकडे जाणार। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, वंचित सोबत असल्यास ईशान्य मुंबई वंचितला देण्याची शक्यता। उत्तर मुंबईसाठी शरद पवार गट उत्सुक नाही। वंचित मविया बरोबर आल्यास मविया अकोल्याची जागा सोडणार। त्याशिवाय वंचितला आणखी 1-2 जागा देण्याचीही महाविकास आघाडीची तयारी। भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। भिवंडीसाठी एकाच उमेदवारावरती दोन्ही पक्षांचा दावा। भिवंडीचे बाळ्यामामासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच। बीडमध्ये भाजप नेत्यांची गुप्त बैठक। पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर चर्चेची शक्यता। तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण ही लोकसभेत जाणार, उत्सुकता। मुनगंटीवारांचं विधान। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरनं भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। शिंदे गटाकडनं सोशल मीडियावरती किरण सावंतांचं स्टेटस। रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती शिवसेनेचाच दावा राहणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पाडायचं आहे, ही मानसिकता ठेवून यावं, विनायक राऊतांची टीका। नवनीत राणा अमरावतीमधनं भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरीसह हडपसर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकी घेणार। अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार रणनीती आखणार। मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन। गल्लीचं राजकारण फार झालं, आता मला दिल्लीला जायची इच्छा। धर्मराव बाबा आत्राम यांची उमेदवारीवरनं प्रतिक्रिया। शहापूर तालुक्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क। पोलिसांकडनं गावागावात जाऊन निवडणूक नियमांबद्दल मार्गदर्शन। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांची नावं नाहीत। निमंत्रण नसतानाही पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य या नात्यानं शासकीय कार्यक्रमांप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल असं पत्र। कार्यक्रम पत्रिकेत वंदना चव्हाणांचं नाव मात्र पवारांचं नाही। सुळेंची टीका। तर सरकारला शिष्टाचार कळत नाही, यावरनं साहेबांचं मन किती मोठं हे समजतं। रोहित पवारांचा खोचक टोला। शरद पवारांकडनं मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीत गोविंद बाग निवासस्थानी पवारांकडनं 8 वर्षांनी गुन्हा दाखल, न्यायालयीन लढाई लढणार। सुधाकर बडगुजरांची प्रतिक्रिया। राजकीय सूडबुद्धीनं कारवाई। खासदाराची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल, त्यावर काही कारवाई नाही। विरोधकांना दाबण्याचा प्रकार, बडगुजरांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवरती आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर।
राजन विचारे, विनायक राऊत, सुनील शिंदेंच्या मुलांना संधी, तर शिंदे गटाकडनं मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची सहसचिवपदी नियुक्ती. विनोद पाटलांकडनं मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल. 10% मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम आणि हायकोर्ट इथे कॅव्हेट. शासनावरती अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट दाखल. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त. नांदेड ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक काम पाहण्यासाठी समितीची स्थापना. माजी आमदार वसंत चव्हाण यांची समितीच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये विसरवाडीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा येणार. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून तयारी सुरू. लोणावळ्यात अजित पवार गटाला धक्का. लोणावळा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांचा राजीनामा. पक्ष संघटनेत डावललं जात असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांची दिल्लीमध्ये भेट. विविध विषयांवर चर्चा. पंतप्रधान मोदींना भेटणं प्रेरणादायी, बिल गेट्स यांचं ट्विट. राज्यामध्ये आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. तब्बल 16,945 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. राज्यातील 586 मुख्य परीक्षा केंद्रांवरती परीक्षेचं आयोजन. विद्यार्थ्यांना शुभेच्छा. बीडच्या परळीमध्ये अभिनेत्री केतकी चितळे आणि बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये भीम सैनिकांनी संभाजी भिडेंची गाडी अडवली. समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा भीम सैनिकांचा आरोप. भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईमधल्या एका मोठ्या रुग्णालयाकडनं मृतदेहाची अदलाबदल. मृतदेह कोल्हापूरला अंत्यसंस्कारासाठी नेल्यानंतर प्रकार उघड. कोल्हापूरच्या वरणगे पाडळी या गावातली घटना. मुंबईतील बेस्ट बसच्या दैनंदिन आणि मासिक पास दरात वाढ. दैनंदिन पास दरात 10 तर मासिक पास दरात 150 रुपयांची वाढ. मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मान्यता. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासामध्ये मोहिनी राजांना कावडीनं आणलेल्या पाण्यानं जलाभिषेक. कावड घेऊन येणाऱ्या भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावरती वनमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या पुढाकारानं ताडोबा महोत्सवाचं आयोजन. विविध विषयांवर चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. जळगावातल्या महासंस्कृती महोत्सवातनं दुसऱ्या दिवशी 25 ते 30 बचत गटांसह स्टॉल विक्रेत्यांचा काढता पाय. हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं निर्णय. अमरावती ड्रीमलँड परीक्षा केंद्रावरती पेपरफुटी प्रकरणी परीक्षा केंद्र व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक. 21 तारखेला मृदा आणि जलसंधारण विभागाचा फुटला होता पेपर. गुणरत्न सदावर्ते यांना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मोठा दिलासा. 2 वर्षांसाठी सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती. एसटी आंदोलनादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं झाली होती साताऱ्यातल्या फलटणमध्ये शाही विवाह सोहळ्यात 3ही राजघराणे एकत्र. रामराजे नाईक निंबाळकरांकडनं सातारा आणि कोल्हापूर घराण्यांचा सन्मान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,04,280 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळणार. योजनेचा लाभ मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. वाशीमध्ये 4 मार्चला छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. खासदार भावना गवळींकडनं नागरिकांना कार्यक्रमाचं निमंत्रण. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा 4थ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच. धुळे शहर वाहतूक शाखेची वाहतूकदारांवरती कारवाई करत थकबाकी वसुली. अनेक वाहन चालकांनी थकबाकी भरली, त्यामुळे पेंडिंग केसेस निकाली लागल्या. अंबरनाथच्या राहुल नगर भागामध्ये एका इमारतीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये महावितरणची ग्राहकांकडे 1,65,00,000ची थकबाकी. 31 मार्चपर्यंत थकबाकी जमा करण्याचं आवाहन. धुळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शनं. कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं 2 दिवस काम बंद आंदोलन. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाचा लिलाव परतावा थकीत. 3,23,00,000 रुपयांचा परतावा थकीत. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडाला कानाबाई मातेचा विवाह सोहळा उत्साहात साजरा. मिरवणुकीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. धुळे जिल्ह्यात समर्थ रामदास नवमी निमित्तानं उत्सवाला प्रारंभ. समर्थ वागदेवता मंदिरामध्ये विविध सामूहिक कार्यक्रमांचं आयोजन. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पुणे पोलिसांकडनं 50 ड्रग्ज तस्करांची यादी तयार. ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी पोलीस विशेष सर्च ऑपरेशन राबवणार. धुळ्यातल्या आझादनगर पोलीस ठाण्यात 20,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडला. पुण्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या. संतोष घारे असं आरोपीचं नाव. 25 दुचाकी जप्त. नंदुरबारमधनं गेल्या वर्षीच्या तुलनेत केळीची निर्यात अर्ध्यावर. केळीला दर मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात. लातूरच्या 5 मध्यम प्रकल्पामध्ये आता केवळ 15% जलसाठा शिल्लक. 25 गावांना अधिग्रहण करून पाणी पुरवठा. बीडच्या परळीमध्ये बोरणा प्रकल्पात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न.
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबईत 7 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा. बुलढाण्यात अवकाळी पावसाचा 39,000 शेतकऱ्यांना फटका. हिंगोली जिल्ह्यात पिकांना अवकाळीचा फटका. गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातल्या 39,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 22,000 हेक्टरवरील पीक भुईसपाट. बुलढाण्याच्या गारगोंडीमध्ये 4.5 एकर शिवारातील कलिंगड फुटलं. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये टीडीएफ संघटनेच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन. जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या इतर समस्यांवर चर्चा. लातूर शहरातल्या गटारीच्या पाण्यावरती भाजीपाल्याची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार. भाजीपाला लातूरच्या मंडईत विक्री होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. लातूरचे आडत बाजार पुन्हा सुरळीत. हमालांनी आंदोलन मागे घेतल्यानं आडत बाजाराला सुरुवात. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये वडगाव पाटण इथे शेतकऱ्यांचं गुरं घेऊन आमरण उपोषण. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. गडचिरोलीच्या हत्तीच्या धुमाकूळामुळे शेतीचं मोठं नुकसान. हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावीशी मागणी. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांची पदयात्रा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा अफूची लागवड करण्याची परवानगी द्या अशी मागणी. गोंदिया जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कामगारांचं धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 190 कामगारांचं आंदोलन. नाशिकमध्ये ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा. प्रतिकात्मक ईव्हीएमची काढली अंत्ययात्रा. जळगावच्या एरंडोलमध्ये रस्ता आणि अंडरपास बोगद्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको स्थगित. नांदेड महापालिकेचा 2023-24चा सुधारित आणि 24-25चा मूळ 1,712 कोटींचा अर्थसंकल्प सादर. स्मशानभूमीबद्दलची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी परभणीत जाधव मरेवाड कुटुंबियांनी चक्क स्मशानभूमीतच केला विवाह. अनोख्या लग्नाची चर्चा. पुणे पोलीस आयुक्तांनी पालिका अधिकारी आणि मेट्रो अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं. रस्त्यावरील गर्दी, खड्डे पाहून आयुक्तांचा पारा चढला. भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती. संग्राम थोपटेंसह 9 जणांची जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांच्याकडून नियुक्ती. मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. टिटवाळा पोलिसांकडे तपास सुरू. पुण्याच्या भोरमध्ये धावडी इथे गणोबा खिंड परिसरात डोंगरांना वणवा. वनसंपत्तीचं मोठं नुकसान. परभणीमध्ये अवकाळीच्या भीतीनं शेतकऱ्यांकडून ज्वारी आणि गहू काढणीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून सावध भूमिका. परभणीच्या पूर्णा शहरामध्ये मस्तान शाह कादरी उर्साला सुरुवात. 10 दिवस चालणार उरूस. पुण्याच्या भोरमध्ये वरवडी गावामध्ये ग्रामदैवत श्री पालसिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. परभणीच्या पूर्णा बँकेची पैसे डिपॉझिट करणारी सीडीएम मशीन गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद. बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास. लातूरच्या धरणी प्रकल्पाचं पाणी चाकूर शहराला देण्यास नळेगावातील नागरिकांना त्रास होतोय आणि त्यांचा तीव्र विरोध. नागरिकांचा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा. देशात बिबट्याची संख्या 13,874 वर. 2018 ते 2022 या 4 वर्षाच्या तुलनेत 1.8% वाढ. हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांचं सदस्यत्व रद्द. हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय. अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयचं समन्स. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री आणि खाण मंत्री असतानाचं हे प्रकरण. 2 पेक्षा जास्त आपत्त्या असल्या सरकारी नोकरी नाही. सुप्रीम कोर्टानं राजस्थान हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. राजस्थान राज्य सरकारच्या 1989च्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा मंजुरी. 2029 मध्ये सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी राज्यघटनेमध्ये स्वतंत्र खंड जोडण्याची केंद्राकडून तयारी सुरू असल्याची चर्चा. विधी आयोगाकडून कोविंद समितीला शिफारस करण्यात येणार. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट व्हिसा होणार रद्द. हरियाणा पोलिसांचा आंदोलक शेतकऱ्यांना इशारा. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांवरती ही कारवाई होणार.